तर नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे? जो सत्य असतो तो निवडणुकीमध्ये निवडून आल्यामुळे तात्यासाहेबांना खूप राग आलेला असतो आणि ते मुकादमाच्या डायरेक्टली घरी जातात. घरी गेल्यानंतर ते मुकादमाला बोलतात, "या सत्याने तुझं पण वाटोळ केलं आहे, माझं पण वाटोळ केलं आहे. माझा उमेदवार पण पाडला आहे आणि तुमचा पण उमेदवार पाडला आहे. त्यामुळं या सत्याचं आणि मंजुरीचं आपल्याला काहीतरी करायला हवं." असं तात्यासाहेब जो मुकादम आहे त्याला बोलतात. तर मुकादम बोलतो, "सध्या तर तुमचा माणूस आहे ना? मग असं का बरं?" तर तात्यासाहेब बोलतात, "माझा माणूस नाही. हा भविष्यामध्ये मला अडचण निर्माण करू शकतो." तेवढ्यात टी व्हीला बातमी चालू असते, की सत्या कोणत्या पक्षात जाऊ शकतो. जर तात्यासाहेबांच्या पक्षात आला नाही, तर लोकं बोलत असतात, की आम्ही तात्यासाहेबांना मतदान करणार नाही. ते सगळं काही तात्यासाहेब ऐकतात आणि तात्यासाहेबांनी ऐकल्यानंतर ते मुकादमाला बोलतात, की "हे बघा, आपल्याला काहीही करून त्या सत्याला आणि मंजुरीला मारायचं आहे, कायमचं मारून टाकायचं आहे. कारण हाच सत्या उद्या मला अडचण निर्माण करू शकतो." असं तात्यासाहेबांच्या मनामध्ये भीती असते. तर दुसरीकडं जे सत्या आणि मंजू असतात, ते दोघेही आवरतात वगैरे आणि मंजू ड्युटीवर जाण्यासाठी निघते आणि जे सत्या असतो तो कामासाठी निघतो. कारण नवीनच तो नगरसेवक झालेला असतो. तेवढ्यात तिथं सत्याचे वडील चित्रकार आणि मंजू येतात आणि त्यांचा विषय निघतो, की "सत्या, खरंच मला तुझ्यावर अभिमान वाटत आहे. कारण आधी मला वाटायचं की तू गुंड होशील, पण तुझ्यामुळं आज खूप लोकांना प्रेरणा मिळत आहे आणि तू आज खूप लोकांचं भविष्य घडवू शकतो सत्या. तू आज नगरसेवक आहे, त्यामुळे मला तुझ्यावर खूप अभिमान आहे सत्या. कारण मला पहिलं वाटायचं की तू काहीच नाही होणार. एक गल्लीतला गुंड होशील असं मला वाटत होतं. पण नाही सत्या, तू येणाऱ्या पिढीचा खूप मोठा नेता आहे सत्या. मला खरंच तुझ्यावर अभिमान आहे." त्यानंतर जे सत्य असतो तो बोलतो, "पप्पा, जाऊ दे आता मी निघतो आता कामावर. आज नवीन पहिलाच दिवस आहे." तर जे चित्रकार असतात ते बोलतात, "ठीक आहे, माझा आशीर्वाद तुझ्याशी कायम आहे." तर मंजू बोलते, "सत्या, एकदा मम्मी साहेबांशी बोल, त्यांचा आशीर्वाद घे." अशी मंजू बोलते. पण सत्या बोलतो, "नाही वाघमारे, ह्यात आपल्यासोबत कशा वागल्या, तर यांचा आशीर्वाद कशासाठी घ्यायचा आहे?" तर जी मंजू असते ती बोलते, "सत्या, एकदा संधी दे, एकदा हाक मार त्यांना." तर जो सत्य असतो तो बोलतो, "ठीक आहे वाघमारे." त्यानंतर जो सत्य असतो तो मोठ्याने ओरडतो, "मम्मी, मम्मी, मम्मी." त्यानंतर ज्या मम्मीसाहेब असतात त्या खाली येतात, सत्याला आशीर्वाद देण्यासाठी रूममधून बाहेर येतात. त्या बाहेर आल्यानंतर जो सत्य असतो तो मम्मीसाहेबांचा आशीर्वाद घेतो. आशीर्वाद घेतल्यानंतर ज्या मम्मीसाहेब असतात ते बोलतात, की "सत्या, मला माहिती होतं तू मला हाका मारशील म्हणून." तर सत्या जो असतो तो बोलतो, "हे बघा मम्मी, मी फक्त तुला वाघमाऱ्यांच्या सांगण्यावरून तुला इथं बोलवलं आहे आशीर्वादासाठी, बाकी काही नाही, आणि चल मी येतो." तिथून सत्य निघून जातो. तर जे चित्रकार असतात ते मायाला बोलतात, "माया, हा सत्य जे वागतोय ना, हे सगळं काही याला कारणीभूत तूच आहे." तर तिथून मग ते चित्रकार निघून जातात. तर त्या मम्मीसाहेब ज्या असतात त्या मंजूचा हात धरतात आणि बोलतात, "हे सगळं तुझ्यामुळं होत आहे नेबरट." तर जी मंजू असते ती हात झटकते आणि बोलते, "हे बघा मम्मीसाहेब, काल जे तुम्ही वागलाय ना रात्री, त्यासाठी मी तुम्हाला बेड्या ठोकून घेऊन जायला पाहिजे. मी तसं करत नाही आहे. त्यामुळं शांत राहा आता इथून पुढं." तिथून मग जे मंजू असते तिथून निघून जाते. बाहेर सत्या वाट बघत असतो. सत्या मंजूला घेऊन तिच्या आईच्या घरी येतो. घरी आल्यानंतर आल्या-आल्या तिची आई तिचं आणि मंजूचं औक्षण करते. तिथं जी रत्नाकाठी असते ती पण येते आणि बोलते, "जावई बापू, नगरसेवक चक्क आमच्या दारामध्ये. खूप मला भारी वाटलं बरं का." तर जो सत्य असतो तो त्याच्यासाठी लगेच ज्या आत्याबाई असतात ते खुर्ची काढतात, खुर्ची लावतात, सत्याला बसवतात. तर सत्य जो असतो त्याला आत्याबाई बोलतात, "आमच्या डी-जेच्या नोकरीचं पहा ना तेवढं." तर सत्य असतो तो, "आमच्याकडे डी-जेसाठी नाही आहे नोकरी, पण आत्तोबासाठी आहे, चालेल का?" तर आत्तोबा बोलतात, "माझं वय नाही राहिलं काम करायचं आता." सत्य बोलतो, "ठीक आहे, ठीक आहे. चला मला निघायला पाहिजे." मंजू पण बोलते, "मला पण ड्युटीवर जायचं आहे." त्यानंतर दोघेही निघतात. तेवढ्यात जी मंजू असते ती बोलते, "तुला काम द्यायचं आहे तर चांगल्या लोकांना दे ना, यांना कशाला?" तर सत्य बोलतो, "काही नाही हो, मी फक्त मजा घेत होतो."